हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे महाशिवरात्रीचा दिवस आणि पूजेसाठी मी खरेदीला निघाली आहे. तर आपल्याला पूजेत सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मला हव्या होत्या, ते म्हणजे धोत्र्याचं फळ आणि बिल्वपत्र. तर ती मला मिळाली नाही, काही कारणास्तव आदल्या दिवशी मार्केटला जाता आलं नाही, म्हणून मी आजच जात आहे. तर खूप शोधल्यानंतर फायनली मला बिल्वपत्र आणि धोत्र्याचं फळ मिळालं. खूप छान झालं. महादेवांचीच इच्छा असावी कदाचित, म्हणून मला वेळेत फळ मिळालं पूजेच्या आधी. तर खरेदी केली मी, फुलं वगैरे घेतली थोडीशी आणि त्याच्यानंतर आता घरी जाते आणि मग पूजेला सुरुवात करते. तर घरी आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव. झालं असं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या घराचं शिफ्टिंग झालं, म्हणजे आधीच्या घरामधून एका नवीन घरात शिफ्ट झालो. तर सगळी सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाला होता, काही कारणास्तव लावायचासुद्धा राहिला होता. त्याच्यामुळे पूजेचं सगळं साहित्य शोधणं खूप कठीण झालं होतं आजच्या दिवशी. आणि सामान शिफ्ट केल्यानंतर पहिलाच आपला दिंडोरी प्रणित उत्सव, आणि आपला उत्सव आहे महाशिवरात्री. पूजा करणं ही, रुद्राभिषेक करणं तितकंच महत्त्वाचं होतं. मग खूप शोधल्यानंतर काही वस्तू मला मिळाल्या आणि मग साहित्य जुळवाजुळव करून मग मी रुद्राभिषेकाची तयारीला लागले. तर इथे तुम्ही बघत असाल आता व्हिडिओमध्ये मी साहित्य काढून घेतलं आहे. तर मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते की पूजेसाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे. आज अगदी सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक करत आहे, खूप तामझाम नाही आहे. तर एक पाट घेतलं आहे, पाटावर अंथरण्यासाठी कापड, त्याचबरोबर दूध घेतलं आहे, पंचामृत घेतलं आहे, महादेवांसाठी प्रसाद, फुलं, हळदी कुंकू, धूप, कापूर, भीमसेन कापूर घेतला आहे आणि हे 2 चौरंग घेतले आहेत रुद्रयंत्र आणि शिवपिंडीसाठी. तर आता मी मांडणीला सुरुवात केली आहे. पाटावरती एक कापड अंथरून, पिवळं कापड अंथरून 2 चौरंग मांडले आहेत आणि 2 ताम्हण घेतले आहेत. तर एका ताम्हणात मी यंत्राचा अभिषेक करणार आहे आणि दुसऱ्या ताम्हणात मी पळीपात्राने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करणार आहे. कारण गळती माझ्याकडे एकच आहे, तर गळतीचा वापर मी रुद्रयंत्रासाठी करते आणि मग त्याच्यानंतर पळीपात्राने पिंडीवरती अभिषेक करेल. तर दोघंही अभिषेक आपले सोबत होऊन जातील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता पूजेच्या मांडणी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे दीप प्रज्वलन करून घेतलं. त्याच्यानंतर धूपदीप प्रज्वलित केला आणि मग मुख्य पूजेला सुरुवात करणार आहे. तर मी इथे 2 प्रकारचे दिवे लावले आहेत. 2 समया ज्या तुम्ही बघत आहात त्या तेलाच्या समया आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा. आणि त्याच्यानंतर आता आपण अभिषेकाला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता स्वामी स्तवन म्हणता म्हणता साध्या पाण्याने, साध्या जलाने पिंडी, महादेवांची जी पिंड आहे ते, त्याचबरोबर रुद्रयंत्र आणि रुद्र, हा जो रुद्र आहे मी तो महादेवांना अर्पण केला होता श्रावण महिन्यात. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल. तर मी फक्त स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतले. तशी माझी सकाळची देवपूजा झाली होती, पण अभिषेक सुरुवातीच्या आधीसुद्धा मी एकदा पाण्याने धुवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी दोघंही ताम्हण स्वच्छ करून एका ताम्हणात रुद्रयंत्र आणि रुद्रची मांडणी केली आणि दुसऱ्या ताम्हणात महादेवांची पिंडीची मांडणी केली. जलाभिषेक झाल्यानंतर मी आता दुधाने दोघंही मूर्त्या ज्या आहेत त्या माझ्या स्वच्छ करून घेणार आहे. तर महादेवांची जेव्हा आपण अभिषेक पूजा करतो तर दुधाला विशेष महत्त्व आहे, पण फक्त एक काळजी आपल्याला घ्यायची असते, हे दूध जे आहे कच्चं असावं. तापवलेलं दूध आपण अभिषेकासाठी वापरत नाही. तर दुधाने स्वच्छ करून घेतल्या. स्वच्छ केल्यानंतर मी व्यवस्थित पुसून घेत आहे आणि हे ताम्हणातलं पाणी जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याच ताम्हण मी आता उपयोगात आणणार आहे. तर दुधाचा अभिषेक झाल्यानंतर आता मी महादेवांना पंचामृताने सुद्धा अभिषेक करणार आहे. तर महादेवांना दूध, पंचामृत, मध ह्या गोष्टी खूप प्रिय आहेत. तर आवर्जून सोमवारी, महाशिवरात्रीला किंवा श्रावण विशेष जेव्हा आपण सेवा करत असतो तर या गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते. त्याचबरोबर जर उसाचा रस मिळाला तर त्याच्याने सुद्धा आपल्याला महादेवांना अभिषेक करायचा असतो. मला तो सकाळी नाही मिळाला, त्यामुळे मग मी फक्त पंचामृत, दूध आणि पाण्याने अभिषेक करणार आहे. तर आता मी पंचामृताने व्यवस्थित मूर्तीला अभिषेक घालून घेत आहे. जशी आपण पंचोपचार पूजा करत असतो अगदी तशी साध्या पद्धतीने पूजा करत आहे मी. तर पूजा करता करता स्वामी स्तवन संपल्यानंतर मी आता गणपती अथर्वशीर्षाचं आवर्तन करत आहे. त्याचबरोबर मी पुढे तुम्हाला सांगेल की मी रुद्राभिषेक करता करता कुठल्या सेवांचा समावेश केला. तर पंचामृताने अभिषेक केल्यानंतर मूर्त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या, कारण याच्यात आपण तूप घालत असतो, मध घालत असतो.
त्याच्यामुळे थोडं चिकट होतं आणि मूर्तीला तो चिकट पदार्थ चिपकतो, त्याच्यामुळे व्यवस्थित मग मी धुवून घेतल्या, ताम्हणातलं पाणी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा ताम्हण स्वच्छ करून त्याच ताम्हणात महादेवांना स्थापन करणार आहे. तर हे जे पाणी आहे आपल्याला याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही हे पाणी झाडांना किंवा नदीत प्रवाहित करू शकता, पण कुठेही अशा ठिकाणी टाकू नका जिथे त्याचा अपमान होईल. तर आता मी इथे रुद्रयंत्राच्या खाली गळती ठेवून घेतली आहे आणि महादेवाच्या पिंडीवरती मी पळीनेच अभिषेक करणार आहे, कारण माझ्याकडे एकच गळती आहे. तर आता जे काही स्तोत्रमंत्र मी पठण करणार आहे ते नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याच्यातूनच करणार आहे, कारण की आपल्याला ज्या काही अभिषेकाच्या सेवा करायच्या असतात त्या नित्यसेवेच्या पूजेतनं करायच्या असतात, नित्यसेवेच्या पुस्तकातून करायच्या असतात. तर प्रत्येक सेवेकऱ्याकडे नित्यसेवा हा ग्रंथ आवर्जून असावा. स्वामी महारागातला हा अति महत्त्वाचा ग्रंथ आहे. तुमच्याकडे कुठलंही पुस्तक नसेल तर सगळ्यात आधी तुम्ही नित्यसेवा जरूर आणि जरूर घ्या केंद्रातनं. तर आता मी इथे रुद्राभिषेकाला सुरुवात केली आहे. गणपती अथर्व शीर्षाच्या आवर्तनानंतर आता मी मुख्य महादेवांच्या सेवेला सुरुवात करणार आहे. तर मी तुम्हाला आता सांगते की मी काय काय सेवा केल्या आणि त्याच्यानंतर आपण महाशिवरात्रीची छोटीशी कथा ऐकूया आणि महाशिवरात्रीचं महत्त्वसुद्धा ऐकूया. तर जेव्हा रुद्राभिषेक मी करत होते तर मी खालील सेवांचा समावेश केला होता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेळा स्वामीस्तवन, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. पूजा मांडणी करता करतासुद्धा तुम्ही स्वामीस्तवन वाचू शकता. त्याच्यानंतर एक आवर्तन मी गणपती अथर्व शीर्षाचं केलं. त्याच्यानंतर शिवकवच स्तोत्र एक वेळा, शिवमहिमन स्तोत्र एक वेळा, त्याच्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्राचं सुद्धा एक वेळा पठण केलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुद्र पठण केलं. रुद्र हे मी संस्कृतमधनं पठण केलं. तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, संस्कृत भाषा आपल्याला वाचायला कठीण वाटते. तर यूट्यूबला आपल्या जे दिंडोरी प्रणित सेवा मार्ग हे चॅनल आहे ना, त्याच्यावरती ह्या सगळे जे मंत्रजाप मी सांगितले त्याचे व्हिडिओ ऑलरेडी ऑडिओ स्वरूपात आहेत, म्हणजे तुम्ही श्रवण करता करता सुद्धा अभिषेक करू शकता. तर ज्यांना कुणाला व्यवस्थित संस्कृत पठण करता येत नाही तर त्यांनी श्रवण करून सुद्धा अभिषेक करू शकता. मी सुद्धा तसंच करते, कारण की काही चुकू नये किंवा चुकण्यापेक्षा म्हणजे आपले उच्चार काही वेळेला स्पष्ट नसतात, तर त्याच्यातनं सुद्धा आपल्याला मग ते शिकायला मिळतं. तर आता रुद्राला मी सुरुवात करत आहे. तर रुद्राभिषेक करता करता आता आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचं महत्त्व. तर आता तुम्ही म्हणत असाल ताई की मंत्रस्तोत्र का नाही ऐकवत आम्हाला, तर ही जी सेवा आहे म्हणजे जो आपला अभिषेकाचा काळ असतो त्याला मिनिमम 1.5 ते 2 तास लागतात आणि मी जर तुम्हाला छोटे छोटे पार्ट ऐकवले तर ते अर्धवट होतील आणि कुठलंही स्तोत्र तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे ऐकायला मिळणार नाही. म्हणून मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगते आणि त्याचबरोबर जर पूर्ण व्हिडिओ टाकला तर तो 1.5 ते 2 तासांचा होईल. त्याच्यामुळे काय होईल ना, तर व्हिडिओची लेंथ मोठी होईल आणि तुम्हालासुद्धा बघायला वेळ लागेल. तर त्याच्यामुळे स्तोत्र जे आहे ते तुम्हीसुद्धा नित्यसेवेतनं पठण करू शकता. तर चला आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचं महत्त्व. तर माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्री म्हणतात. तसे पहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्री असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते. हा दिवस शंकर भगवानांच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपवास करतात, शंकरांना अभिषेकात लघुरुद्र महारुद्र करतात. त्याचबरोबर बेलाची पानंसुद्धा भक्तिभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथा खूप सुरेख आहे. तर एकदा एक शिकारीसाठी रानात गेला होता. त्या दिवशी महाशिवरात्री होती. जाता जाता त्याला एका शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करत होते, ओम नमः शिवाय असं जाप करत होते. ते पाहून तो हसला. त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिवशिव असं म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवोपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारासाठी बसला. त्याच्या डोळ्यांसमोर पानाचे झुपके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते, म्हणून त्याने ती पानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातातून नकळत शिवोपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणांचा कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तीर कामट सज्ज करून एका हरणीवर नेम धरला. हरणीला चाहूल लागली. ती सावध झाली आणि कवळून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, थोडं थांब, मला आत्ताच मारू नकोस. माझी मुलेबाळे वाट पाहत असतील, मला त्यांना भेटू दे, मी पुन्हा येते, मग तू खुशाल मार. हरिणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला, वाह, काय सांगत आहे, म्हणे मी परत येईन. आता आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू.
व्याधा, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते ना, तसं मला नाही का वाटत. मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे, हरिणी पुन्हा कवळून शिकाऱ्याला म्हणाली. ते ऐकून व्याधाला तिची दया आली आणि त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच मिळालं नाही. त्यांना उपास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरीण आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा शिकारीच्या मनातनं झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होतात. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते. त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे, अशी ही कथा आहे. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चिंत उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयांच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात. कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही. समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्याले, परंतु विष निघताच सर्व पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो तो देव, विषपान करतो तो महादेव, म्हणून भगवान शंकराला नीलकंठ असं म्हणतात. भगवान शंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते. भगवान शंकरांची सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी करावी, याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करायचा असतो. भगवान शंकरांची आराधना करायची असते. कारण शिकारीने जसं नकळत भगवान शंकरांची सेवा केली आणि त्याला त्याचं फळ मिळालं, त्याची वाईट दृष्ट सुधारून तो एका सकारात्मकतेच्या वाटेवर चालू लागला, तसंच आपण सुद्धा भगवान शंकरांची सेवा केली तर आपल्या मनातले जे वाईट विचार असतात ते सगळे काही नाहीसे होऊन आपल्याला सुद्धा चांगले मार्ग सुचतात. तर आवर्जून प्रत्येकाने जे काही महादेवांचे वार असतात त्या दिवशी महादेवांच्या सेवा केल्या पाहिजे. श्रावणात, शिवरात्रीला, दर महिन्याच्या येणाऱ्या शिवरात्रीला, जेणेकरून आपल्या घरातसुद्धा एक सकारात्मकता निर्माण होते. त्याचबरोबर जेव्हा आपण रुद्राभिषेक करत असतो, रुद्रयंत्रावर अभिषेक करत असतो, तर ही खूप अतिउच्च कोटीची सेवा आहे. तर रुद्राभिषेकाचं जे जल असतं ते जर आपण आणि आपल्या घरातल्या व्यक्तींनी प्राशन केलं तर आपल्या घरात जे काही आजार असतात, वाईट बाधा असतात, तर ते जे अभिषेकाचं जल असतं ते अमृत समान असतं आणि महादेवांचा वर्षाव, आशीर्वादाचा वर्षाव त्यावर झालेला असतो. तर आपल्याला खूप पापातनं मुक्तता मिळते, त्याचबरोबर आजारातून मुक्तता मिळते. त्यामुळे रुद्राभिषेक हा दर महिन्याला आपल्या घरात झाला पाहिजे. विशेषतः तो महाशिवरात्रीला प्रत्येकाने जरूर करावा. रुद्राभिषेक करायला जरी आपल्याला जमणार नसेल तरी किमान आपण महामृत्युंजय जो आपला मंत्र असतो, ओम त्र्यंबकम यजामहीम सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मोक्षीयमामृतात, या मंत्राचा एक माळ जाप, त्याचबरोबर जो आपला रुद्र गायत्री मंत्र असतो, ओम तत्पुरुषाय विद्मही महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात, या 2 मंत्रांचा जाप तरी दिवसभरात आपल्या तोंडातनं, आपल्या मुखातनं, आपल्या वाणीतनं घडायला हवं. कारण की जेव्हाही आपल्यावरती काही आजारपणाचं संकट येतं तर महामृत्युंजय कवच, त्याचबरोबर ह्या 2 मंत्रांचं तीर्थ जर आपण बनवून प्राशन केलं तर आपल्याला कितीही मोठ्या प्रकारची व्याधी असेल तर ती नाहीशी होते. तर त्याच्यामुळे भगवान शंकरांची आणि रुद्रयंत्राची जी आपण उपासना करतो, मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा रुद्रयंत्रांचं महत्त्व तुम्हाला सांगितलं आहे. यंत्र कुठून घ्यायचं, कशी स्थापना करायची, याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तर रुद्रयंत्र इतकं प्रभावशाली आहे. हे यंत्र जर तुमच्या घरात असेल तर तुमच्या घरातलं 100% आजारपण नाहीसं होतं. तर आवर्जून प्रत्येकाने जरूर आणि जरूर या यंत्राची स्थापना आपल्या घरात करावी. जर तुम्हाला कुणाला रुद्रयंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला लिंक नक्की देईल.
तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता किंवा मग जर तुमच्या जवळपास कुठे स्वामी केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊनसुद्धा ऑर्डर देऊन रुद्रयंत्र घेऊ शकता. तर मी जे रुद्रयंत्र घेतलं आहे ते फक्त 1100 रुपयाला आहे. छोटी साईज आहे ही. तर आपण दैनंदिन जीवनात किती खर्च करत असतो, आजारांवरती, आपल्याला साधा थंडी ताप आला तरीसुद्धा आपण खर्च करत असतो. तर ही आपली आपण म्हणतो की अमूल्य इन्व्हेस्टमेंट आहे, सेवेची इन्व्हेस्टमेंट आपण याला म्हणू शकतो. तर एकदाच आपल्याला हे आयुष्यात स्थापन करायचं आहे. याचे फायदे खूप सारे आहेत. तर तुम्ही जर अजूनपर्यंत रुद्रयंत्र तुमच्या घरात घेतलं नसेल तर तुम्ही आवर्जून रुद्रयंत्र घरात स्थापन करा. आता कथा ऐकता बरोबरच माझा रुद्रयंत्राचा अभिषेकसुद्धा संपला आहे. रुद्राभिषेक जो मी महादेवाच्या पिंडीवर आणि रुद्रयंत्रावर करत होते. तर आता रुद्र अभिषेक झाल्यानंतर, रुद्र संस्कृत संपन्न झाल्यानंतर मी पुन्हा एकदा दोघंही मूर्ती स्वच्छ करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर हे जे जल आहे ना, हे आपल्याला घरातल्या सगळ्या व्यक्तींनी प्राशन करायचं आहे, कुटुंबात जितकेही तुमचे लोक असतील. कारण की हे जल जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, अमृतासमान आहे. हे खूप अमूल्य आहे. कुठेही तुम्ही हे गोष्ट विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे प्राशन करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी हा प्रसाद घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जरूर घ्यावा. त्याच्यामुळे हे जे तीर्थ आहे ते प्रत्येकाने सांभाळून ठेवावं. त्याच्यानंतर आता मी एक ताम्हण स्वच्छ करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर महादेवाची पिंड तसेच रुद्रयंत्र आणि जो काही रुद्र आहे माझा तो मी पुन्हा त्या ताम्हणात स्थापन करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी आता महामृत्युंजय मंत्र तसेच रुद्र गायत्री मंत्र जो मी आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणून दाखवला त्या मंत्राचा उच्चार करून दुधाभिषेक करत आहे. तर दुर्ग शर्करायुक्त अभिषेक विशेष दिवशी महादेवांना जरूर करावा. कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, उसाचा रस, दूध, पंचामृत ह्या महादेवांना खूप प्रिय गोष्टी आहेत आणि महादेव आपले भोळे साम सदाशिव आहेत. अगदी छोट्या छोट्या सेवांमधनं ते प्रसन्न होत असतात. म्हणून त्यांना ज्या काही गोष्टी आवडतात, ज्या प्रिय असतात त्या आपण विशेष दिवशी जरूर कराव्या. तर हे जे दूधसुद्धा आहे ना, याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. जर तुम्हाला प्राशन करायचं नसेल तर तुम्ही झाडांना टाकू शकता, पण याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही याची खीर बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही चहामध्ये याचा उपयोग करू शकता. म्हणजे कुठलीही गोष्ट वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आता मी व्यवस्थितरित्या दोघंही मूर्ती माझ्या स्वच्छ करून छोट्या चौरंगावर स्थापना करून घेतली आहे. महादेवांना एक छोटीशी मोत्याची माळसुद्धा अर्पण केली आहे. त्याचबरोबर मी आता पंचोपचार पूजा करून घेत आहे. तर महादेवांना अष्टगंध आणि रुद्रयंत्रालासुद्धा अष्टगंध वाहणार आहे. तर महादेव आपले वैरागी आहेत, त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं नसतं. महादेवांना आपण फक्त भस्म, अष्टगंध तसेच अक्षदा आणि बिल्वपत्र अर्पण करतो. तर त्याचबरोबर मी आता फुलं अर्पण करून घेतली. धोत्र्याचं फूल मला मिळालं नाही, धोत्र्याचं फळ मला मिळालं आहे. तर तुमच्याकडे जे कुठलं पांढऱ्या रंगाचं फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता. महादेवांना श्वेत म्हणजे शुभ्र रंग अतिशय प्रिय आहेत. म्हणून शुभ्र रंगाच्या ज्या काही वस्तू असतात त्या महादेवांना प्रिय असतात. मग ते फूल असू दे किंवा कापड असू दे, तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अर्पण करू शकता. तर त्याच्यानंतर रुद्रयंत्राला रुद्राची माळ घातल्यानंतर मी आता धूपदीप ओवाळून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग महादेवांना प्रसाद अर्पण करत आहे. तर प्रसादासाठी आज तर उपवास आहे, तर मी प्रसादासाठी आईने माझ्या खोबऱ्याची बर्फी बनवली होती, तर ती मी प्रसाद रूपात अर्पण केली आहे. तर प्रसाद आपण नैवेद्य अर्पण करून त्याच्यानंतर मग शिवाष्टोत्तर नामावली मी पठण करणार आहे. तर शिवाष्टोत्तर नामावलीसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. 108 महादेवांचे मंत्र याच्यात असतात. तर ते एक एक मंत्र म्हणता म्हणता आपल्याला 108 बिल्वपत्र महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे असतात. तेच मी आता करत आहे. तर 108 बिल्वपत्र मला नाही मिळाली, 4 ते 5 मोजकीच बिल्वपत्र मिळाली. जर तुम्हाला 108 बिल्वपत्र नाही मिळाली तर तुम्हीसुद्धा काय करू शकता, जितकी बिल्वपत्र तुमच्याकडे असतील तितकी तुम्ही अर्पण करायची आणि शेवटचं एक बिल्वपत्र धरून ठेवायचं आणि त्याच्यानंतर सगळ्या मंत्रांचा जाप करायचा आणि शेवटच्या 108वा जो आपला मंत्र असतो तो म्हटल्यानंतर मग शेवटचं बिल्वपत्र महादेवांना अर्पण करायचं. तर अशा प्रकारे आपला 108 मंत्रांचा जापही होतो आणि सगळी बिल्वपत्र अर्पणसुद्धा करून होतात.
तर बिल्वपत्र अर्पण झाल्यानंतर मी महादेवांचं प्रिय फळ जे त्यांना खूप आवडतं हे आज मला मिळालं, याला शोधण्यासाठीच मी सकाळी सकाळी बाहेर गेले होते. तर ते सुद्धा मी अर्पण केलं. आणि आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सेवा म्हणजे आरती. तर आजची शेवटची आरती करून मी रुद्राभिषेकाची पूजेची सांगता करणार आहे. तर आरतीसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जी आहे शंकरांची आरती, तीच आरती मी म्हणत आहे, महादेवांची आरती, आणि रुद्राभिषेक संपवत आहे. तर अशा प्रकारे मी महाशिवरात्री साजरी केली. तर तुम्हाला जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, घराचं सामान शिफ्ट केल्यामुळे मला पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव करायला थोडा वेळ लागला. सगळंच साहित्य मला मिळालं नाही. तर महादेव काही का असेना गोड मानून घेतात. तर आपल्याकडे जे काही असेल तेवढ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाने अभिषेक जरूर करावा आणि महादेवांच्या सेवा जरूर कराव्या. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर अशा प्रकारे माझा रुद्राभिषेक संपन्न झाला. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. रुद्राभिषेकाची पूजा आणि माझं महाशिवरात्री जशा पद्धतीने मी साजरी केली ते आवडलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.